सुंदर अशी बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय संकेत. जेडी यांना अशा पद्धतीचे फटके मारणं काहीच सोपं नाही. हार्ड बॉलर आहे तो. संघाच्या धावसंख्येत 1 निबर. संघाची धावसंख्या झाली ती 5, सॉरी 9. 2 चौकार आले. सुंदर असा मारला ऑफसाईडच्या दिशेने फटका. यावरती सुंदर अशी फिल्डिंग केली आहे. अमरीश यांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. 1 ओव्हर 10 बिनबाद 10. संघाचं दुसरं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. विशाल 11 संघाकडून वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते डीडी बॉलरचं नाव काय हो? बालाजी सर. वैयक्तिक पहिलं. संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते डॉक्टर बालाजी सर. सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. इथून सामना करतील ते अमरीश. सुंदर असा मारलेला फटका. यावरती जेल होतंय का? प्रयत्न तर केला जेडी यांनी, परंतु काही सफल झालेले नाहीत. सुंदर असा प्रयत्न केला जेडी यांनी. अमरीश यांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू बालाजी सरांचा. हार्ड बॅट्समन संकेत साठी. सुंदर असा चेंडू टाकलाय बालाजी सरांनी, परंतु यावरती पंचांचा इशारा. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. चला, पंचांवरती गोदरेशन आणायचं नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अपील करा, परंतु पंचांवरती गोदरेशन येईल असं काही करू नका. अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू बालाजी सरांचा. खेळेल तो संकेत. फुलटा चेंडू. याचा काही फायदा उठवता आला नाही संकेत यांना. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल संकेत यांना. पुढचा चेंडू बालाजी सरांचा. खेळेल तो अमृत. सुंदर असा मारलेला फटका. बघा यावरती काय होतंय. तितकी सुंदर अशी फिल्डिंग डीडी यांची. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केलेल्या त्यांनी. अमृत यांना 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. उद्योजक आकाश भाडळे यांचं या ठिकाणी आगमन झाले UPL तर्फे. आपले मनपूर्वक सहर्षाचे स्वागत. पुढचा चेंडू बालाजी सरांचा. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात कॅच आउट झालेले अमृतसर. सुंदर असा कॅच पकडलाय संघ मालक कामटे सरांनी. चार बॉल झालेत. अमृत यांची जागा घेण्यासाठी आलेत ते तक्ष ग्रुपचे पार्टनर मालक सर्वा महेंद्र चव्हाण सर. आयोजक महेंद्र चव्हाण सर त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत. असा आपणच वेळ घालवलो कसं होणार.
सुंदर अशा कॅप दिलेल्या आहेत आपल्याला सृष्टी एंटरप्राइजेस यांच्या सौजन्याने सर्व खेळाडूंना कॅप दिलेल्या आहेत. आपलं या ठिकाणी UPL तर्फे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. चला पुढचा चेंडू बालाजी सरांचा खेळेल तो महेंद्र. सुंदर असा मारलेला फटका परंतु बीट झालेत. चेंडू काही समजलेला नाही. स्लोअर पद्धतीचा चेंडू बालाजी सरांचा. एक अनुभवी गोलंदाज बालाजी सर, यॉर्करच्या बादशाह, परंतु आज काही यॉर्कर मला पाहिलेला मिळाला नाही. पुढचा चेंडू खेळेल ते महेंद्र सर. मारलेला फटका यावरती एकच धाव. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 16. पॉवर प्लेचे षटक समाप्त. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 16. तुषार मला पण घ्या पाणी. शुभम 11. संघाची धावसंख्या झाली ती 16. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो वैभव. पहिल्या मॅच मध्ये सुंदर अशी बॅटिंग बॉलिंग केली होती या खेळाडूने, परंतु बॉल लागल्याच्या नंतर थोडेसे नाराज. कट आउट. या ठिकाणी महेंद्र सरांना काही चेंडू समजलेला नाही. डीजे महेंद्र सरांची जागा भरून काढण्यासाठी आले ते संघ मालक शुभम बिरे, हार्ड बॅट्समन शुभम बिरे. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत ते. पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर फटका मारला, यावरती जेल होते का पाहूया. नाही, पहिल्याच चेंडूवरती 6 धावा. थँक्यू डीजे. 6 धावेंनी वैयक्तिक खातं खोललेलं शुभम यांनी. सुंदर असा सन्मान दिलाय पुढच्या चेंडूवरती, त्यावरती 1 धाव. सुंदर अशी विचारपूर्वक बॅटिंग करतोय तो शुभम, संघ मालक शुभम. वैभव यांचा सामना करेल ते संकेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाले संकेत. त्यांचा आज काही रिव्हर्स शॉट बसत नाहीये. रिव्हर्सचे बादशाह म्हणून ओळखलं जातं संकेत यांना, परंतु आज काही बॅटला बॉल लागत नाही रिव्हर्सला. पुढचा चेंडू यावरती सुंदर असा प्लेट केला, त्यावरती एकच धाव. संघाच्या धावसंख्येत 1 नि भर. संघाची धावसंख्या झाली ती 24. 2 बाद 24. पुढचा चेंडू वैभव यांचा, खेळेल तो शुभम, हार्ड बॅट्समन शुभम बिरे.
सुंदर असा चेंडू टाकलेला. षटक समाप्त. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 24. 2 बाद 24. संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रसाद. मागच्या मॅच मध्ये सुंदर अशी फिरकी गोलंदाजी केली होती प्रसाद यांनी. सुंदर असा चेंडू परंतु नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. शुभम ना बॅट्समनला विनंती आहे, शुभम पंचांना वारंवार सूचना करू नका. फ्री हिट. यावरती फुलटा चेंडू परंतु फायदा काय उचलू शकले नाही संकेत. बघूया यावरती काय होतंय. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. फ्री हिटचा काही फायदा उचलू शकले नाही संकेत. सुंदर अशी फिरकी गोलंदाजी करतोय तो प्रसाद. मूर्ती लहान पण कीर्तिमान. सुंदर अशी बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. आता गेला संकेत यांना काही चेंडू समजले नाही. आम्हाला वाटलं यावरती 6 धावा मिळतायत काय, परंतु बीट झाले. संकेत पंचांशी वाद घालू नका संकेत आणि शुभम. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. अतिरिक्त धाव वाईट चेंडू. चला चला पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. पंच पण या ठिकाणी अनुभवी आहेत. चला पुढचा चेंडू प्रसाद यांचा खेळेल तो संकेत. सुंदर असा मारलेला फटका. यावरती 4 धावा. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. डीजे थँक्यू जी डीजे. शुभम 11 संघाकडून सुंदर अशी बॅटिंग करतोय तो संकेत आणि शुभम. सुंदर असा चेंडू टाकलेला प्रसाद यांनी. संकेत यांना काही चेंडू समजत नाही आज. पुन्हा पुन्हा बीट होत आहेत ते. 4 चेंडू झालेले, 2 चेंडू शिल्लक. विशाल 11 संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी करतोय, परंतु आता फुलटा टाकला म्हणून या ठिकाणी या बॉलवरती 6 धावा मिळालेल्या. डीजे थँक्यू डीजे. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 38. पुढचा चेंडू प्रसाद यांचा खेळेल तो संकेत उर्फ वाडी. पुन्हा एकदा फुलटाच. त्यावरती तोच परिणाम 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 44. 2 बाद 44. फुलटॉस पडले नसते तर बीट होऊन डॉट झाले असते चेंडू. सुंदर अशी बॉलिंग करत होता प्रसाद.
संघाचं 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो जेडी. सामना करेल ते कर्णधार संघ मालक शुभम. यावरती प्लेट केलंय शुभम यांनी. फास्टरचा बादशाह जेडी. पुढचा चेंडू यावरती बीट झाले शुभम. सुंदर असा फटका शुभम यांचा. यावरती शुभम यांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर अशी फिल्डिंग केली किरण यांनी. त्यांच्यासाठी सुंदर असा मारलेला फटका हवेमध्ये. बघूया जेल होतंय का, परंतु नाही. 6 धावा डीजे. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू संकेत यांना. बाउन्स पद्धतीचा चेंडू. संकेत यांना काही समजलेलं नाही. बीट झालेले. डॉट बॉल. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू जेडी यांचा. खेळेल तो संकेत. सुंदर असा प्लेट केला यावरती. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट शुभम यांची. संघाच्या धाव संख्येत 1 ने बर. संघाची धाव संख्या झाली ती 52. 5 षटकानंतर धाव संख्या झाली ती 52. शुभम 11 संघाची धाव संख्या झाली ती 52. वैयक्तिक दुसरं संघाचं 6वं षटक घेऊन आलाय तो वैभव. धन्यवाद अब्दुल सर. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. चला वेळ नाही घालवायचा. शुभम संकेत. अमरीश गोविंद. कोण आहे? सिद्धू. सिद्धू आता कुठं संकेत फॉर्मला आलेला. वैभव यांचा सामना करतील ते संकेत. सुंदर असा मारला फटका. यावरती बघूया काय होतंय. सुंदर अशी फिल्डिंग केली किरण यांनी. नक्कीच आपल्या संघासाठी धाव संख्ये 2 ने बर. सुंदर अशी फिल्डिंग केली किरण यांनी. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या. रनआउटचा चान्स होता या ठिकाणी, परंतु गमावलेला विशाल 11 यांनी. पुढचा चेंडू वैभव यांचा. खेळेल तो संकेत. ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका. पुन्हा त्याच दिशेने किरण. सुंदर अशी फिल्डिंग करतात ते आपल्या संघासाठी. या ठिकाणी धोनी यांचं आगमन झाले. यूपीएल तर्फे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू वैभव यांचा. खेळेल तो कर्णधार संघ मालक शुभम. शुभम यांना काही चेंडू समजलेला नाही. बीट झालेले. निर्धाव असा चेंडू. संकेत वारंवार आपणा सूचना आहे. पंचांना दबाव आणायचा नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सुंदर असा मारला फटका हवेमध्ये. बघूया जेल होतंय का. जेल बाद डीजे.
कोणी झाला का कॅच कोणी झाला नितीन का नितीन संतोष पुणेकर आहे ना थँक्यू डीजे 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 थँक्यू 4 चेंडू झालेले अजूनही 2 चेंडू बाकी शुभम यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते हार्ड बॅट्समन संतोष पुणेकर मागच्या पर्वामध्ये संतोष यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती या ग्राउंड वरती मागच्या चेंडूवरती सुंदर असा झेल घेतला नितीन यांनी पुढचा चेंडू वैभव टू संतोष सुंदर असा मारला फटका आल्या यावरती 4 धावा 4 धावेने वैयक्तिक खातं खोललेलं संतोषांनी संघाच्या धावसंख्येत 4 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 59 59 3 बाद शेवटचा चेंडू वैभव यांचा खेळतील ते संतोष हार्ड बॅट्समन संतोष फिल्डिंग पुन्हा जोरात मारण्याच्या प्रयत्नात बीट झाले संतोष 6 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 3 बाद 59 सुंदर अशी गोलंदाजी केली वैभव यांनी आपल्या संघासाठी विशाल 11 संघासाठी तसेच सुंदर अशी फलंदाजी करतोय शुभम 11 संघाकडून संकेत आणि संतोष बालाजी वैयक्तिक दुसरं संघाचं 7वं षटक टाकतायत ते बालाजी सर डॉक्टर बालाजी सर त्यांचा सामना करतील ते संकेत सुंदर असा मारलेला फटका यावरती 1 धाव पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न संकेत यांचा परंतु 2 धावा नाही एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल संकेत यांना पुढचा चेंडू बालाजी सरांचा खेळतील ते संतोष रिवर्स मारण्याचा प्रयत्न यावरती सुंदर अशी फिल्डिंग केली नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केलेल्या यांनी निब्र्या शरद भाडे यांनी सुंदर अशी फिल्डिंग केली पहिल्यांदाच अशी फिल्डिंग केली त्यांनी जीवनामध्ये सुंदर असा टाकलेला चेंडू यावरती बीट झालेत संकेत यावरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल शरद भाडे नेहमी रायटी शरद भाडे ज्या ठिकाणी चेंडू जात नाही त्याच ठिकाणी जाऊन थांबतात पहिल्यांदा चेंडू आला आणि तोही सुंदर अशी फिल्डिंग केली 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात त्यांनी पुढचा चेंडू बालाजी सरांचा खेळेल तो संतोष सुंदर असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू यावरती एकच धाव एका धावेवरती समाधान मानावं लागेल संतोष यांना बालाजी सरांचा हा अनुभव यॉर्कर म्हणून ओळखले जाणारे बालाजी सर 4 बॉल झाले 4 बालाजी सर 6चे 6 बॉल सुद्धा यॉर्कर टाकू शकतात ती ताकद आहे अजूनही त्यांच्यात यॉर्करच्या बादशाह म्हणून ओळख त्यांची डॉक्टर बालाजी सर खेळतील ते संकेत रिवर्स खेळण्याचा प्रयत्न यावरती आलेला यावेळेस बॅटीवरती 1 बाउन्स सुंदर असा प्रयत्न केलाय प्रसादने परंतु त्यांना काही यश आले नाही डीजे
संघाच्या धावसंख्या 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 67. 3 बाद 67. शेवटचा चेंडू गुडघ्यावरती बसून मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी. स्वतःवरती खूप नाराज संकेत. 7 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 67. पुढचा सामना ज्यांचा असेल त्यांनी टॉस साठी स्टेजवरती यायचंय. सूर्या 11 वर्सेस शिवमुद्रा यानंतर होणारा सामना. संघ मालक विशाल कामटे सर वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकतायत. सुंदर असं बॉलिंग करतायत. आपल्या संघासाठी संघ मालक यावरती रनआउट. संतोष. थँक्यू डीजे. संतोषाची जागा भरून काढण्यासाठी आले ते गोपी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर गोविंद चव्हाण. सुंदर असा मारलेला फटका या हवेमध्ये परंतु गेलो ते पाहूया. यावरती 2 धावेवरती समाधान मानावं लागेल संकेत यांना. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते संघ मालक विशाल कामटे सर. पुढचा चेंडू यावरती मारलेला फटका यावरती 4 धावा. डीजे. थँक्यू डीजे. शुभम 11 यांच्या 50 धावा पूर्ण. संघाच्या 73 संकेतच्या 50 धावा झाल्यात. टाळ्या वाजवा संकेतसाठी. लास्ट 2 बॉल 4 बॉल झालेत. सुंदर अशी बॅटिंग केली आहे संकेतने. फक्त 26 बॉल मध्ये 50 धावा केल्यात संकेतने. पर्व 5 मध्ये सुद्धा अशीच कामगिरी केली होती संकेतने. फुलटा चेंडू यावरती 6 धावा. डीजे. पंचांचा 6 धावेचा इशारा. थँक्यू डीजे. आला आला आला. सुंदर असा मारलेला फटका यावरती 6 धावा मिळाल्या संकेत यांना. पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू. सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्यावरती हेलिकॉप्टर शॉट यावरती 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न बघूया 2 धावा पूर्ण होतात का परंतु नाही.
संकेत हे बाद झालेत. वैयक्तिक 57 धावा केल्यात 28 बॉल मध्ये संकेत यांनी. संकेतचं हार्दिक असं अभिनंदन. नवीन बॉल दे रे, एकच कुठला तरी. चला शुभम 11 आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विशाल 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 8 ओव्हर मध्ये 81 धावांची गरज. थँक्यू. चंदू सर या ठिकाणी कन्फ्युज झालेले. चला शुभम 11 शेवटचा कॉल. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि धर्माना आहे रे, सूर्या काहीतरी ना, काय सूर्या 11 संघ मालक कर्णधार पाठवून द्या टॉस करण्यासाठी. शिवमुद्रा आणि सूर्या 11 टॉस करण्यासाठी आपण स्टेजवरती यायचंय. शुभम 11 संघाला विनंती, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तसेच विशाल 11 आपले आघाडीचे 2 फलंदाज पाठवून द्यायचे. UPL ला प्रत्येक पर्वामध्ये या ठिकाणी तक्ष ग्रुप, गोपी कंस्ट्रक्शन आणि विद्याश्री डेव्हलपर्स या सर्वांचं मोलाचं सहकार्य असतं, नेहमीच सौजन्य असतं. यांचं UPL तर्फे हार्दिक असा आभार व्यक्त करतो. तसेच सृष्टी एंटरप्राइजेस यांचाही या ठिकाणी UPL तर्फे मी मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. त्यांनी सर्व खेळाडूंना या ठिकाणी कॅप उपलब्ध करून दिल्यात, त्याबद्दल त्यांचा UPL तर्फे मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं UPL तर्फे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो. विशाल 11 संघाकडून आघाडीचे फलंदाज स्ट्राईकला आहेत ते कमलेश सर, नॉन स्ट्राईकला आहेत ते नितीन. गोलंदाजीसाठी शुभम 11 कडून फुरसुंगीचा फिरकी गोलंदाज सूरज परदेशी.
बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत ते गोलंदाज आणि फलंदाज. विशाल 11 संघाला 81 धावांची गरज. काय पाहिजे होती? काय पाहिजे बाटली का? फुरसुंगीचा फिरकी जादू गोलंदाज सूरज परदेशी त्यांचा सामना करेल ते कमलेश सर. षटकारांचे बादशाह कमलेश सर. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहेत ते नितीनच ना. खाली खाली रे. फलंदाजी साठी आलेत ते विशाल 11 कडून कमलेश आणि नितीन. गोलंदाजीसाठी आलेत ते विशाल 11 कडून सूरज. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू यावरती कट आउट झालेले कमलेश यांना काही बॉल समजलेला नाही. मी आधीच सांगितलं होतं. डीजे तुम्ही आपला ना 2 मिनिट आहे. साऊंड बंद झालं की डीजे थँक्यू. सूर्य 11 चे कर्णधार आपल्याला 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी आलेले नाहीत. दुसऱ्या संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आला तर पेनल्टी मिळेल आपल्याला. आलेत का? या टॉस करून घ्या. टॉस करण्यासाठी कॉइन मी आधीच सांगितलं होतं. फिरकीचा बादशाह सूरज त्यावरती कटआउट झाले ते कमलेश. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते बॅट्समन नेम वैभव. एक मिनिट. हा टॉस करण्यासाठी साताऱ्याचे किंग तुषार भांडवलकर आपणास विनंती की आपण टॉस करून घ्यायचा आहे. सुंदर असा चेंडू टाकलाय सूरज यांनी. वैभव यांना काही समजलेलं नाही. डॉट बॉल. या ठिकाणी टॉस होतोय. कोणी जिंकला? सुंदर असा मारलेला फटका यावरती 6 धावा. डीजे विनायक सर बॉलिंग ना. बॉलिंग आपली थँक्यू डीजे. विशाल 11 संघाकडून सुंदर अशी फलंदाजी करतायत ते वैभव. या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलाय. सुंदर असा मारलेला फटका गॅप मध्ये. सुंदर असा प्रयत्न केलाय. हळू 4 धावा. सुंदर प्रयत्न केला त्या खेळाडून त्या ठिकाणी परंतु त्यांना काही यश आले नाही. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती स्लोअर पद्धतीचा चेंडू. वैभव यांना काही समजलेलं नाही. बीट झालेले या चेंडूवरती ते सूर्य 11 यांना प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. शिवमुद्रा यांनी सुंदर असा मारलाय फटका. यावरती पाहूया काय होते. संघ मालक कर्णधार शुभम याचा उड्या मारून का होईना पण सुंदर असा प्रयत्न. 4 धावा.
थँक्यू डीजे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 14. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो संकेत उर्फ वाडी. उरुळीचे ऑलराऊंडर संकेत. या ठिकाणी उद्योजक अनिल भाडळे, अक्षय भाडळे यांचं आगमन झालं. युपीएल तर्फे आपलं मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकतोय तो संकेत. त्यांचा सामना करेल ते नितीन. त्यावरती मारला फटका. पाहूया जेल होतोय का. जेल बाद. डीजे. थँक्यू डीजे. नितीन यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते हार्ड बॅट्समॅन डीडी. विशाल 11 संघाकडून आले ते डीडी. भाऊया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत. पुढचा चेंडू संकेत यांचा. अतिरिक्त धाव. व्हाईट चेंडू. आपलं खूप खूप आभार आम्हाला या ठिकाणी नाश्ता पुरवल्याबद्दल. स्लोअर पद्धतीचा चेंडू परंतु व्हाईट बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. छुट्टी हो गया दोनों भाई. अभी 1 बज गया. करना का पुलटा चेंडू. यावरती टोलवलेला फटका. यावरती 4 धावा. डीजे. डीजे थँक्यू. संकेतचा पुढचा चेंडू खेळेल तो डीडी. सुंदर असा मारलेला फटका हवेमध्ये. पाहूया काय होते. खूपच लांब 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 षटकार. थँक्यू डीजे. सुंदर अशी बॅटिंग करतोय तो विशाल 11 संघासाठी डीडी. पुढचा चेंडू संकेत यांचा. खेळतील ते डीडी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. डीडी यांना काही समजले नाही. रनआउटचा चान्स मिस झालेले. स्टंपला लागला असता. लेग बायचा इशारा पंचांचा. कदाचित बाद झाले असते डीडी. सुंदर अशी फिल्डिंग केली गोविंद यांनी. गोविंदच ना. पुढचा चेंडू संकेत यांचा खेळेल ते वैभव.
मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले. निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू खेळतील ते वैभव. सुंदर असा मारलाय फटका. यावरती 6 धावा. डीजे सुंदर असा कमबॅक केलाय कृष्णा यांनी. निर्धाव असा चेंडू टाकलाय डीडी यांना. पहिला बॉल वरती षटका. दुसरा चेंडू निर्धाव. सुंदर असं कमबॅक. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. यावरती डीडी यांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. पुढचा चेंडू कृष्णा यांचा. खेळतील ते वैभव. सुंदर असा फटका मारल्यावरती सुंदर अशी फिल्डिंग केली. यावरती काय होते पावल्या रनआउटचा चान्स परंतु नाही. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी सुंदर अशी फिल्डिंग केली. शुभम कर्णधार संघ मालक शुभम यांनी सुंदर असे एफर्ट्स लावतात ते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू टाकलाय कृष्णा यांनी. कृष्णा यांचा सामना करतील ते डीडी. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट झालेले डीजे. चटके लागेल. ओव्हर झाली का? 30 बॉल आले इथं. 3च बॉल झाले. 3 झाले. नाही 3 ओव्हर झाले. इथं काय दाखवत 3 ओव्हर. ओव्हर झाली. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 3 बाद 41. अजूनही 30 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक टाकतोय तो गोपी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर गोविंद चव्हाण. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक टाकतोय तो गोविंद. त्यांचा सामना करतील ते वैभव. डीडी यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते किरण. किरण ना किरण. 30 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. सुंदर असा चेंडू टाकलाय गोविंद यांनी. वैभव यांना काही समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी सुरुवात केली गोविंद यांनी. हवेमध्ये मारलेला चेंडू झेल होते का पाहूया. नाही. कॅच सोडलाय का मॅच सोडला हे काही क्षणामध्ये आपल्याला कळलं आता. आणि कॅच कोणाचा सोडलाय तर वैभवचा. हार्ड बॅट्समन वैभव. बघूया आता या संधीचा वैभव किती फायदा घेतोय ते. अमरीश यांनी हा कॅच मिस केलेला. सुंदर असा मारलेला फटका. बघूया पुन्हा कॅचचा चान्स परंतु नाही. 6 धावा डीजे.
थँक्यू डीजे. पाहिलं एक कॅच सुटल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती वैभव यांनी टोलवलेला षटकार. पुढचा चेंडू सन्मान दिलेला वैभव यांनी. निर्धावाचा चेंडू टाकलाय गोविंद यांनी. कॅच सुटला का मॅच सुटली हे काही क्षणामध्येच कळेल आता. उलटा चेंडू यावरती पुन्हा एकदा मिसफिल्ड केले आमरीत यांनी. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता. वैभवला वारंवार चान्स देणं म्हणजे आपण टुर्नामेंट मधून बाहेर जाण्यासारखं आहे. किरण यांना चेंडू काही समजलेला नाही. या चेंडूवरती ते बीट झालेले. निर्धावाचा चेंडू षटक समाप्त. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 50. 3 बाद 50. अजूनही 24 बॉल मध्ये 31 धावांचं आव्हान विशाल 11 यांना. काहीस सोपं काहीस असं अवघड. बॅटिंगला का वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक घेऊन आलाय तो कृष्णा. यॉर्करचा बादशाह कृष्णा. त्यांचा सामना करतील ते वैभव. वैभव आज आपला लक घेऊन आलेले. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांचे 4 कॅच सुटले होते. सुंदर असा मारलाय फटका यावरती. खूपच लांब षटकार डीजे. थँक्यू डीजे. बघा एक कॅच सोडल्याच्या नंतर हा दुसरा षटकार वैभव यांच्या बॅटिंग मधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका. हा त्याच्यापेक्षा लांब 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 षटकार डीजे. पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. खूपच बाहेर टाकलेला चेंडू घाबरून पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव जमा. 2 षटकार मारल्यानंतर काहीसे बिचकलेले गोलंदाज कृष्णा. पुढचा चेंडू सुंदर अशी अपील केली परंतु पंचांवर काही त्याचा परिणाम नाही. निर्धाव असा चेंडू कृष्णा यांनी टाकलेला. सुंदर कमबॅक केले कृष्णा यांनी. पुढचा चेंडू खेळतील ते वैभव. रन आउटचा चान्स. अरे यार सुटला. वैभव मी बोललोय आधीच खूप लक घेऊन आला सकाळपासून सोबत आपल्या. पहिल्या सामन्यामध्ये 4 आता 3 चान्स टोटल 7 चान्स घालवलेत. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स विशाल 11 यांनी गमावलेला. मला वाटतंय त्यांना पुढची मॅच जिंकायची ही नकोय शुभम 11 यांना. सुंदर असा मारलेला किरण यांनी फटका हवेमध्ये. बघूया जेल होतोय का. पुन्हा एकदा जेल बाद. 1 बाउंस जेल बाद. थँक्यू. नमस्ते.
बॉल राहिला का अजून? त्याचे 4-5 कॅच सुटले, 4-5 शेवटचा चेंडू ना, शेवटचा चेंडू कृष्णा यांचा. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो हार्ड बॅट्समन जेडी. सुंदर असा आटवलेला समोरच्या दिशेने फटका, गॅप मध्ये चौकार, 4 धावा. डीजे चला बॅट्समॅन लवकरात लवकर यायचंय. 5 षटकानंतर विशाल इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 68. कोण आले बोलिंग? संघाचं 6वं वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत ते सिद्धू. अजूनही 18 बॉल मध्ये 13 धावांची गरज. या ठिकाणी शेवाडी गावचे उद्योजक निलेश शेवाळे यांचं आगमन झालंय. युपीएल तर्फे आपले मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो. 18 बॉल मध्ये 13 धावांची गरज विशाल इलेव्हन संघासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं 6वं षटक टाकतोय तो सिद्धू. सामना करतील ते वैभव. सुंदर असा मारलेला फटका, गॅप मध्ये सुंदर अशी फिल्डिंग केली. या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल वैभव यांना. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. सिद्धू यांचा पुढचा चेंडू, खेळतील ते हार्ड बॅट्समन जेडी. एक झाली. फुलटा चेंडू, परंतु यावरती काही फायदा उचलू शकले नाही जेडी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल जेडी यांना. दाजी आराम करा, तुम्ही आराम करा, बॅटिंग करायची. तुमची बॅटिंगच होणार आहे आता. तुमचे पार्टनर या ठिकाणी. पुढचा चेंडू सिद्धू यांचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावरती एकच धावेवरती समाधान मानावं लागेल वैभव यांना. किती 15 बॉल मध्ये 10 धावेची गरज. मिस फील्ड झाली कीपर कडून. बघूया यावरती काय होतंय. सुंदर असा प्रयत्न केलाय. किती काढल्यात पंच आताच्या धावा. वाईड अतिरिक्त धाव, वाईड चेंडू. आणि 2 धावा पळून काढलेल्या. अशा आताच्या 3 धावा. संघाच्या धावसंख्येत 3 ने भर. 7 राहिले ना. 15 बॉल मध्ये अजूनही 7 धावेची गरज. जेडी यांनी मारलेला फटका, यावरती 1 बाउन्स, चौकार. डीजे थँक्यू डीजे. पुढचा चेंडू सिद्धू यांचा, खेळतील ते जेडी. 3 धाव्यांची गरज. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्यावरती सुंदर अशी फिल्डिंग केली गोविंद यांनी. एकच धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. 13 बॉल. 13 बॉल मध्ये 2 धावेची गरज. बघूया वैभव वाडकर चौकार मारतायत का षटकार. बीट झालेले आहेत. डॉट चेंडू, निर्धावाचा चेंडू. 12 बॉल मध्ये
2 धाव्यांची गरज विशाल 11 यांना. रन रेट वाढला असता कारण आता आहे ना राजी रन रेट वर चालू आहे सगळी एक 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 मग सगळीच रन रेट आहे. हा आणि आपल्याला पहिल्या 3च रन आहे त्यामुळे काय फरक नाही पडत. वैयक्तिक दुसरं संघाचं किती 7वं वैयक्तिक दुसरे संघाचे 7वे षटक टाकतोय तो संकेत. त्यांचा सामना करतील जेडी आणि जेडी यांनी मारलेला आजच्या दिवसातला लांब 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 षटकार. डीजे संकेत माईकशी संपर्क साधा. संकेत वाडी माईकशी संपर्क साधा.